अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला पुन्हा एकदा गेलेले आहेत। काल सुद्धा अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांची भेट घेण्यात आलेली होती आणि त्यानंतर मंडणीचे प्रयत्न देखील झाले होते। आज पुन्हा एकदा अजित पवार गट शरद पवार यांच्या भेटीला गेलेला आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। आपण अधिक माहिती जाणून घेऊया। स्वप्नील, अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची काल देखील भेट घेतली होती, पुन्हा आज एक महत्त्वाची अपडेट येते। आज देखील शरद पवारांच्या भेटीला अजित पवार यांचा गट गेलेला आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। ही पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकीकडे शोक प्रस्तावानंतर अधिवेशन आज कामकाज स्थगित करण्यात आले। मात्र दुसरीकडे बघितलं तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र ती झाली नाही। त्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट आता YB सेंटर येथे गेलेले, ज्या ठिकाणी शरद पवार सुद्धा आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ही बैठक होते। काल सुद्धा बैठक झाली होती। काल ही बैठक झाली तेव्हा शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला, एकसंध येण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो अपयशी ठरला। आता आज पुन्हा ही बैठक होते। आजच्या बैठकीमध्ये काय नक्की घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण काल जी बैठक झाली यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय त्याच्यामध्ये विभागणी सुद्धा झाली नव्हती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबतचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादीच्या या विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा गेले नव्हते। त्यामुळे हे आमदार राष्ट्रवादीचे जयंत पाटीलच्या सोबत, त्यांच्यासोबत असणारे आमदार आणि अजितदादा यांच्यासोबत असणारे आमदार यामध्ये दुरावा पाहायला मिळाला, विसंगत यांच्यामध्ये बोलणं संभाषण सुद्धा झालेलं नाहीये। त्यामुळे आज पुन्हा अजित पवार हे शरद पवार यांच्याकडे गेलेले आहेत। नक्की त्यांच्या बैठकीमध्ये पुन्हा एकत्र येण्याबद्दल चर्चा होते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या एकूणच सविस्तर माहितीसाठी। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या देखील थेट जोडल्या गेलेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। ज्योत्स्ना, काय सांगाल? अजित पवार गट हे शरद पवारांच्या भेटीला काल सुद्धा भेट घेतली होती, आज पुन्हा एकदा ते भेटीला गेलेले आहेत पवारांच्या, काय एकूण माहिती सांगाल? ज्योत्स्ना, नक्कीच आपण बघतोय की एके बाजूला महाविकास आघाडीच्या शरद पवारांचा गट जो आहे तो राजभवनला जे आहे ते नीलम गोरे आणि एकूणच शिवसेनेचे ज्या विधान परिषदेचे आमदार आहेत ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे, शिंदे गटात सामील झालेले आहेत, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे 2 आमदार राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड जे आहेत ते राजभवनला पोहोचले। तर दुसरीकडे आपण बघतोय की जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले आणि नव्याने अर्थमंत्री झालेले अजित पवार जे आहेत त्यांचा गट घेऊन पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। पुन्हा एकदा हेच सांगितलं जातंय की ही भेट जी आहे ती पूर्वनियोजित नाहीये, अचानकपणे भेटीचं जे आहे ते ठरवले आहे अजित पवार गटाकडनं। आणि अजित पवार हे वारंवार शरद पवार यांना का भेटत आहेत याच्यावरती आता महाविकास आघाडीतले नेते सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। आपण सकाळीच बघितलं की संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारे म्हणजे शिवसेनेचे जर असे आमचे गेलेले नेते परत येत असतील तर आम्ही त्यांना गेट लॉस म्हणू, पण शरद पवारांचं जे स्वभाव वेगळा आहे, राष्ट्रवादीचं पक्षाचं चारित्र्य वेगळं आहे आणि त्यामुळेच जे आहे ते राष्ट्रवादी त्यांच्या गेलेल्या आमदारांसाठी सुद्धा बोलत असते, कंटिन्यू त्यांच्याशी बातचीत त्यांची आहे। मात्र आम्ही त्यांना गेट लॉस म्हटलं असतं आणि आपण बघतोय की दुसरीकडे शरद पवारांपासून फुटून गेलेला अजित पवारांचा गट जो आहे तो वारंवार शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी जे आहे ते प्रयत्न करत आहेत। एकीकडे अजित पवार स्वतः यासाठी इनिशिएट करत आहेत। अजित पवार स्वतः जे आहेत ते त्यांचा गट घेऊन, खास करून ज्यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे अशांना घेऊन जे आहेत ते शरद पवार यांना भेटण्यासाठी YB चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शरद पवार यांची मनधरणी केली जाईल की शरद पवार हेच अजित पवार यांची मनधरणी करतील हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल। कारण आजच्या बैठकीला जे आहे ते शरद पवार जी बेंगलोरला होणार होती, सगळ्या देशाचे विरोधी पक्षनेते एकत्र येणार होते, जी पाटण्याला बैठक होणार होती त्या बैठकीला शरद पवार सुद्धा जाणार होते, मात्र आज शरद पवार त्या बैठकीला गेले नाहीयेत। ती बैठक 2 टप्प्यामध्ये होणार आहे। आज एक बैठक होणार आहे आणि दुसरी बैठक सुद्धा बेंगलोरलाच होणार आहे। मात्र पक्षाच्या कामकाजा खातर शरद पवार जे आहेत ते बेंगलोरला गेले नाहीयेत, त्याच्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह पुन्हा उपस्थित होतोय की जर अजित पवार गट ही पूर्वसूचना न देता जे शरद पवारांना भेटायला जात असेल तर मात्र हे अजित पवार त्यांना शरद पवारांना भेटायला येत आहे, हे शरद पवारांना अचानक कसं काय माहिती आहे हा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण
जी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होती ती फार महत्त्वाची बैठक आहे आणि संपूर्ण भारतातले जे भाजपच्या विरोधी पक्ष नेते आहेत ते एकत्र येतात आणि अशातच शरद पवार हे महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे। महाविकास आघाडीचं जे म्हणजे महाविकास आघाडीचं बस्तान ज्यांनी बसवलं ते शरद पवार विरोधकांच्या बैठकीला हजर राहत नाहीत आणि दुसरीकडे अजित पवार शपथविधी झाल्यानंतर सुद्धा वारंवार जे आहे ते शरद पवार यांना भेटायला वायबी सेंटर या ठिकाणी पोहोचतात आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपण बघितलं की राजभवन मध्ये सुद्धा जेव्हा अजित पवार आणि जयंत पाटील आले होते ते माध्यमांशी बोलणार होते, मात्र जसं त्यांना खबर लागली की पुन्हा एकदा अजित पवार गट जो आहे तो शरद पवारांना भेटायला वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचत आहे, तर जसं कालच्या वेळेस पण आपण बघितलं की काल सुद्धा जेव्हा अजित पवार गट जे आहे ते शरद पवारांना भेटायला त्या ठिकाणी वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले होते, त्यावेळेस सुद्धा जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे जे शरद पवार गटातले दोन आमदार जे आहेत ते विधान भवन मध्ये होते आणि त्यांना जशी ही माहिती कळाली तसं सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळेंनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनाही वायबी चव्हाण सेंटरवरती तातडीनं बोलावून घेतलं। त्याच प्रकारे आज सुद्धा जेव्हा महाविकास आघाडीचं मंडळ जे आहे शिष्टमंडळ ते राजभवनला पोहोचलं होतं, जसं त्यांची बैठक पार पडली तेव्हा माध्यमांशी न बोलता जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे तत्काळ वायबी सेंटरच्या दिशेने रवाना झाले आणि आता शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये याच बैठक होणार अनुषंगाने आहे। प्रश्न विचारते, एकतर अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीतून एक मोठा गट सत्तेत सामील झाला, त्यानंतर त्यांनी शरद पवारांची वारंवार भेट घेणं म्हणजे काल सुद्धा त्यांच्या गटाने शरद पवारांची भेट घेतली, आज सुद्धा ते भेटीला गेलेले आहेत, या सगळ्या मागे एकूण काही राजकीय खेळी असू शकते का? गट फुटून ते सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर एक सर्वे करण्यात आला होता, एका मराठी न्यूजपेपरकडनं तो सर्वे करण्यात आला होता आणि असे दोन सर्वे जे आहेत ते करण्यात आले होते आणि त्या सर्वेमध्ये हेच समोर आलं होतं की अजित पवार गट हा शरद पवार थोड्या वेळासाठी थांबवते। महेश तपासे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात जाणून घेऊया। महेशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। मोठी बातमी आहे, अजित पवारांसोबत एक राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सामील झाला, त्यानंतर हा गट वारंवार शरद पवारांची भेट घेतोय, काल सुद्धा त्यांनी भेट घेतली होती, आज पुन्हा एकदा हा सगळा गट शरद पवारांच्या भेटीला गेलेला आहे, काय यामागे एकूण सगळे? पवार साहेबांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस फक्त नामच्या सोबत आहे असं बोलून आमदारांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं राजकारण फार काय टिकू शकत नाही। पवार साहेबांची लढाई ही आयडिओलॉजिकल बेस आहे आणि त्याच्यामुळे एक निर्णय त्यांनी घेतलेला भारतीय जनता पार्टीपासून दूर राहण्याचा आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं की कालही राष्ट्रवादीचे मंत्री गण त्या ठिकाणी गेलेले, आजही दादांचे आमदार त्या ठिकाणी गेले, कारण त्यांना माहिती आहे की पवार साहेबांना दुखवून त्यांना दूर ठेवून त्यांना नाराज करून आपण राजकारणामध्ये पुढे जर जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पदरी निराशा आणि अपयशच येणार। जो सर्वे सकाळचा आला, मुंबई तकचा आला, सी वोटरचा आला, त्याच्यामध्ये सर्वांनी पवार साहेबांच्या भूमिकेला समर्थन नागरिकांना दिलेलं आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे आधी आज समजा आमचे 40 आमदार जरी त्या बाजूला गेलेले असले तरी देखील महाराष्ट्राची जनता पवार साहेबांसोबत आहे आणि पवार साहेब पावसाळी अधिवेशन संपून जेव्हा महाराष्ट्रामध्ये दौरा करतील त्या हजारो लाखोच्या संख्येने पवार साहेबांच्या सोबत महाराष्ट्राची जनता उभी राहील। अगदी महेश, थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। सूरज चव्हाण देखील दूरध्वनीवरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सूरजजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। मोठी बातमी आहे, अजित पवारांसोबतचा हा जो गट आहे, काल सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती, आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत हा गट, काय नेमकं कारण आहे या सारखं भेटी घेत आहेत शरद पवारांच्या? पवार साहेब आमच्या सर्वांसाठीच आदरणीय आहेत आणि पवार साहेबांचा राजकीय अनुभव हा महाराष्ट्राच्या विकासासाठी नेहमीच फायद्याचा राहिलेला आहे। राज्यामध्ये कुठल्याही पक्षाची सत्ता असो, आदरणीय पवार साहेबांनी या राज्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेले, भविष्य काळामध्ये सुद्धा हा महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी पवार साहेबांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आज त्या ठिकाणी सर्वजण गेलेले आहेत। अगदी सूरजजी, थोड्या वेळासाठी थांबवते। महेश तपासेजी जोडले गेलेले आहेत आपल्या सोबत दूरध्वनीवरून। महेशजी, शरद पवारांच्या मार्गदर्शनासाठी ही सारखी भेट घेण्यात येते असं सूरज चव्हाण यांच्याकडून सांगण्यात येते, आपलं काय म्हणणं आहे? सूरज हे जे बोलले एकदम योग्य बोलले। बघा, पवार साहेबांच्या संदर्भातला आदर हा सगळ्यांच्याच मनात आहे। आता आमदारांनी तयार केल्या, विरोधी पक्षांनी बैठक बोलवली,
तर आमदारांच्या मनामध्ये काहीच संशय येण्याचं कारण नव्हतं. पण शपथविधीनंतर ज्या संध्याकाळी 5:30 वाजता पवारसाहेबांची बैठक, पवारसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स पुण्यात झाली, त्याच्यातनं सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि तोपर्यंत कुणालाच काय माहिती नव्हतं. आणि पवार साहेबांनी ह्या सरकारमध्ये आमदार जे गेले ते त्यांच्या परस्पर मताने गेले, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही ही भूमिका जाहीर केली. त्याच्यानंतर स्वाभाविकच आपण पाहिलं की राज्यामध्ये वेगवेगळे चर्चांना उधाण आलं आणि कालही दादांसकट, भुजबळ साहेबांसकट, तटकरे साहेबांसोबत, वळसे पाटील साहेब असतील, नरहरी झिरवाळ असतील, हे सगळे लोक पवार साहेबांना भेटायला गेले. परंतु पवार साहेबांनी ऐकून घेतलं, प्रतिक्रिया काही दिली नाही आणि ऐकून घेऊन न प्रतिक्रिया देणे म्हणजेच त्यांच्या या भूमिकेला समर्थन नाही. अशा पद्धतीची पवार साहेबांची भूमिका आजही आम्हाला वाटतं की दादांसह सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा त्याग द्यावा. महाराष्ट्राच्या साठी एकपणे विरोधी पक्ष म्हणून आपण भूमिका घेऊया आणि परत सगळ्या दिलाने काम आज आम्हाला वाटतं. परंतु भाजपबरोबर आम्हाला काही संबंध ठेवायचा. अगदी महेशजी, अगदी थोड्या वेळासाठी थांबवते. अंकुश काकडेजी सुद्धा आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत. अंकुशजी, स्वागत आहे. लोकशाहीमध्ये मोठी बातमी आहे. काय घडतंय? सारखं सारखं अजित पवारांचा जो गट आहे, जो सत्तेत आता सामील झालेला आहे, सारखं सारखं शरद पवारांची भेट घेतोय. काल सुद्धा घेतली होती, आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आहे. नाही, आपल्या चॅनलवरतीच अचानक ही बातमी पाहायला मला मिळाली. काल देखील मंत्री गेले. एक साहजिक आहे, आज राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. नव्याने शपथविधी घेतल्यानंतर ही पहिलीच वेळ अशी आहे की राष्ट्रवादीचे मंत्री पवार साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये, पवार साहेबांच्या संमतीशिवाय मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले आहेत. 2 तारखेला शपथविधी झाला, त्याच्यानंतर जवळपास 13-14 दिवस त्यांना पवार साहेबांकडे जाता आलं नाही किंवा ते तोंड दाखवू शकले नाहीत. म्हणून विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी आपल्याला आशीर्वाद मिळावेत म्हणून दादांच्याच नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली. ठीक आहे, एका आपल्या नेत्याला भेटायला येणं याच्यामध्ये गैर काही नाही. त्यांचे आशीर्वाद घेणं हे देखील त्याच्यामध्ये सुद्धा वाईट वाटण्याचं कारण नाही. पण नेता जो आदेश देतो त्या आदेशाच्या विरोधामध्ये आपण वागतो याचं मात्र या मंडळींना काही वाटतं की नाही असा सवाल माझा त्यांना आहे. आज देखील सर्व आमदार मंडळी जात आहेत. तो देखील त्यांचा तोच प्रयत्न आहे की बाबा आता नवीन सरकार आलंय आणि नवीन इनिंग सुरू झाली आहे, तर आपण देखील पवार साहेबांची भेट घ्यावी. खरं म्हटलं तर आमदारांनी, मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर आज फक्त आमदार भेटायला गेले असते तर आपण समजू शकतो असतो, पण त्याच्यासोबत हे सर्व मंत्री देखील गेले. नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे ते समजत नाही. पण आमची पवार साहेबांची अशी स्पष्ट भूमिका आहे की तुम्ही केलेलं आहे ते चूक केलेलं आहे, ते मला पसंत नाही. अर्थात या भेटीनंतर त्या भेटीत काय चर्चा झाली, आमच्या पक्षाचे अधिकृत अध्यक्ष जयंतराव पाटील किंवा पवार साहेब काय वक्तव्य करतायत याच्याकडे सगळं आम्ही त्याची वाट पाहत आहोत. आणि अंकुशजी, सूरज चव्हाण यांच्याकडून सुद्धा हेच सांगण्यात आलंय की शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही ही भेट घेतोय सारखी. पण सारखं सारखं भेटून शरद पवारांवर काही दबाव टाकण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होतोय असं वाटतंय का? की बाबा आता आम्ही एवढे आहोत, तुमच्याकडे लोक कमी राहिले, असा एक दाखवण्याचा प्रयत्न असू शकतो त्याच्यामध्ये, दुसरं काही नाही. पण एक पेक्षा ज्या महाराष्ट्रातला कार्यकर्ता हा पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे, या नेत्यांच्या नंतरची किंवा गेलेल्या कार्यकर्त्यांच्या नंतरची फळी ही पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. किंबहुना ते म्हणतात या निमित्ताने आपल्याला एक स्पेस मिळालेली आहे, जी स्पेस या मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपल्याला कधी मिळाली नसती. ती स्पेस मिळाली तर तिचं आपण सोनं करून घ्यावं याच्यासाठी ते पवार साहेबांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं आहे. असं चित्र उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये सुद्धा आहे. जिल्ह्यामध्ये थोडाफार फरक असेल, पण पुणे शहरामध्ये मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. अगदी. पण अंकुशजी, काल सुद्धा भेट घेतली होती अजित पवारांच्या गटाने शरद पवारांची, त्यानंतर देखील शरद पवारांनी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती. हे साहजिक आहे ना, काय असं भेटायला एखादा कोणी आपला शत्रू जरी आपल्याला भेटायला आला तर आपण त्याला आपल्या संस्कृतीप्रमाणे भेट नाकारत नाही. त्यामुळे ठीक आहे, भेटायला आल्यानंतर भेटून गेले. त्यांनी त्या कालच्या भेटीमध्ये त्यांनी काय साहेबांना विनंती केली किंवा काय हे आम्हाला काही समजायला मागत नाही. पण जयंत पाटलांनी आणि प्रफुल्ल पटलांनी दोघांनी सांगितलं की साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
जोपर्यंत साहेब कोणती प्रतिक्रिया देत नाहीत तर तोपर्यंत या सगळ्या गोष्टी काही खुलासा होण्याची शक्यता नाही. पण पवार साहेब त्यांच्या भूमिकेपासून बाजूला जातील असा एक त्यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून मला वाटत नाही. अगदी अंकुशजी, राष्ट्रवादीची म्हणजे विरोधकांचीच एक मोठी बैठक महत्वाची जी बंगळुरूमध्ये आहे, शरद पवार त्या बैठकीला आज उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आहे. बरोबर आहे, उद्या ते बैठकीला जाणार आहेत आणि आज अचानक अजित पवारांचा मोठा गट शरद पवारांच्या भेटीला जातोय आणि शरद पवार आता त्यांची भेट घेणार आहेत. नाही, शरद पवार भेट घेणार आहेत म्हणजे अजित पवारांचा गट शरद पवारांच्या भेटीला जातोय आणि आता ते शरद पवारांची भेट घेणार. साहेबांना साहेब आज जाणार होते पण काहीतरी अडचणींमुळे ते जाऊ शकले नाहीत. उद्या सकाळी ते जाणार आहेत. उद्याची ती बैठक संपवून ते परस्पर दिल्लीला जाणार आहेत कारण दिल्लीचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पुढचा आठवडा सगळा त्यांचं अधिवेशन संपेपर्यंत दिल्लीमध्ये असेल. त्याच्यानंतर मुंबईला आल्यानंतर पुन्हा ज्या काही घडामोडी असतील त्याच्याकडे पाहणं महत्वाचं ठरेल. अगदी अंकुशजी, धन्यवाद. तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर अजितदादा गट हा आता पवारांच्या भेटीला गेलेला आहे. वाय.बी. चव्हाण सेंटर इथं ही भेट होणार आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार यांचा गट वारंवार जातोय. त्या भेटीमागे नेमकं कारण काय आहे अशा चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत. कारण या भेटीनंतर शरद पवार यांच्याकडून मात्र काही प्रतिक्रिया आलेली नाही. काल सुद्धा शरद पवार यांची अजित पवारांच्या गटानं भेट घेतली होती. त्या भेटीनंतर पवारांकडून काही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आज पुन्हा एकदा अजित पवारांचा गट शरद पवारांच्या भेटीला गेलेला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत. नेमकं ही भेट वारंवारची कशासाठी होते हे देखील आता बोललं जात आहे. कारण कुठेतरी शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न होतोय का असं देखील आता बोललं जात आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा मोठा गट हा सत्तेत सामील झाला होता. काही दिवसांपूर्वी शपथविधी देखील झाला होता. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आता काल अजित पवारांच्या गटानं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती आणि आज पुन्हा एकदा अजित पवारांचा गट हा शरद पवारांच्या भेटीला गेलेला आहे. अजित पवारांसोबत जो गट गेलेला आहे त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली होती की शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही ही भेट घेत आहोत असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते. अर्थात राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांकडून देखील आपल्याला तशाच प्रकारची माहिती मिळते की खरंच शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठीच या भेटी असू शकतात. मात्र कुठेतरी राजकीय वर्तुळात या चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत की शरद पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न हे अजित पवार या गटाकडून केले जात आहेत का? अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवारांना मनवण्याचे प्रयत्न होत आहेत का? अशा देखील चर्चा आता या निमित्तानं रंगू लागलेल्या आहेत. अगदी थोड्याच वेळात वाय.बी. चव्हाण सेंटर इथं ही भेट होणार आहे. अजितदादा पवार यांचा गट हा शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेला आहे. अजित पवार यांच्या गटासोबत खुद्द अजित पवार हे देखील उपस्थित आहेत आणि शरद पवार हे देखील आता वाय.बी. सेंटर इथं पोहोचलेले आहेत. अगदी थोड्याच वेळात ही भेट होणार आहे आणि या भेटीमध्ये नेमकं काय होणार आहे याकडेच आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सक्षना सलगर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सलगरजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. अजित पवार यांचा सोबतचा गट सत्तेत सामील झाला त्यानंतर अजित पवारांच्या गटानं एक वेळा म्हणजे काल शरद पवारांची भेट घेतली आहे. आज पुन्हा एकदा ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. काय नेमकं या भेटीत कारण आहे? शरद पवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न होत आहेत का? ऍक्च्युली मी काही मुंबईमध्ये काल उपस्थित नव्हते. मी माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये माझ्या गावी होते आणि मी प्रसार माध्यमाच्या ज्या बातम्या प्रसारित काल दिवसभर चालू होत्या त्यावरनं पाहिलं की सगळे ज्यांनी शपथा घेतलेल्या आहेत मंत्री महोदय म्हणून मागच्या रविवारी एक 8-10-15 दिवसाचा अवधी नाही गेला तोपर्यंत सगळे काल आदरणीय पवार साहेबांना भेटायला गेले आणि साहेबांची माफी मागतायत असं मला प्रसार माध्यमातून लक्षात आलेलं आहे. मला असं वाटतं की कदाचित या सगळे आमदार आणि मंत्री महोदयांना असं वाटत असावं की पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी आहेत आणि जनतेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा जो कल आहे, जो कौल आहे, तो कौल अर्थातच नॅचरली ज्या माणसाने पक्ष उभा केलाय, ज्यांनी 65 वर्ष या राज्याला दिलेली आहेत, तिथे काहीतरी त्यांनी विचारांची पण पेरणी केलेलीच असणार. त्यामुळे पवार साहेबांना मानणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे. याचीच कुठेतरी धास्ती मला या मंत्री महोदयांच्या आणि आमदारांच्या मनात दिसते की आपण साहेबांसोबत
जे वागलेलो आहेत. कारण काल मी बऱ्याच लोकांचे स्टेटमेंट आदरणीय मंत्री महोदयांचे असतील, प्रफुल्ल भाईंचं असेल ऐकलेलं आहे की आम्ही थोडंसं मध्य मार्ग वगैरे निघतोय का, म्हणजे आपण चूक केली हे त्यांना कबूल आहे. ते जे परवापर्यंत सांगत होते की पवार साहेबांची दिल्लीतली बैठक अनधिकृत आहे, तेच लोक म्हणतायत की आम्ही चूक केली तर आता आम्ही माफी पण मागतो. म्हणजे हे लोक चुकीचे आहेत हे पहिलं स्पष्ट होत आहे. आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची तर हे तर आहेच आहे. मला एवढंच वाटतं की जनतेचा कौल बघून आणि सी वोटरचा सर्वे जो आता काही माध्यमांनी केलेला आहे, काही इंग्लिश माध्यमांनी केलेला आहे, काही मराठी माध्यमांनी केलेला आहे, तो कौल बघून कदाचित ह्या लोकांचे धाबे दणाणलेले असावेत आणि अगदी म्हणून पवार सक्षणाजी, साहेबांची तुम्ही मनधरणी तुमची वगैरे असे प्रतिक्रिया प्रकार करतायत. लोकशाहीकडे व्यक्त केली त्याबद्दल तुमचे आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.